त्या म्हातारे कोणत्या नावाने ओळख दिले माहित आहे? माईक मध्ये बोला काय आहे ते, म्हणजे मला तसं यायला बरोबर घ्या. माईक चालू करा हो सांडव भाऊ. कोणत्या रूपात? घोरपडीचे रुपयाची ओळख होती. मग झाडाने बरोबर ओळख दिली का? बरोबर बरोबर दिली. आणलं. मग तुम्ही सांगा एवढ्या वर्ष तुम्ही किती वर्ष देवाबत्तीला येता? नवरात्र जोरात होते का तुमची? एकदम जोरात. जाम नाचता का? जाम ना. मग नाचता नाचता ही देवीची ओळख घेतली होती का कधी? नाही या मूर्तीची ओळख होती का तुम्हाला? नव्हती. आणि जेव्हा हे वारं खेळलं त्यावेळी काय बोललं होतं? जोडला कोण आहे बघा, नाव यांचं काय आहे? माहिती द्या ना, द्या तुम्ही, द्या ना, द्या ना, द्या ना. काय नाव यांचं? यांचं नाव काय? घोरपडके. पण कंसात काय लिहिलं आहे? भीमाच्या अंगात. हा, भीमाबाईच्या. मी भीमाबाई आहेत का? मग यांना विचारलं होतं जोडला कोण आहे, तर काय लिहिलंय तुम्ही? साथी असं लिहिले असतील तुम्ही, नाही लिहिलंय का? जेव्हा केलं तेव्हा बोलल्या बहिणी साथी बहिणी, म्हणून एक सात बहिणीचा घोरपडीच्या जोडला सात बहिणीचं गाणं घ्या. द्या माहिती एक कंसात ती बोलली होती साथी बहिणी. बघू आता साथी बहिणी कोणत्या येतात आपल्या. हो कोण बोला हो, या ना आरती करा एकदा. तुम्ही आरती करा, नंतर ओटी भरताना तुम्ही घ्या, मला तुम्ही करा. आता मी दाखवतो त्यांच्या बहिणी किती येतात का तिथंच करा. डायरेक्ट किती वेळा देवाना कंटाळून द्या. तिथे एकदा दिला ना बस मोकळ्या मनाने दे. एकदम दे भांडार त्यांच्या हातात. भांडार द्या. झाड गेले जर मागं गेले भांडार घ्या, पाय पडा. आता मी सांगतो तुम्हाला, दे पण पाय पडा. जा मागं बसा. ज्यांचं अंग भरलं होतं ते या, नाही तर जे स्टार्टिंग पासून ज्यांचं अंग भरलं होतं ते पुढे या. बाकी जा माग या, पुढं. हा या इकडे. एक दोन अजून तुमचं भरलं होतं. या पुढे तुम्ही दादा या पुढे. तीन या पुढे, पुढे या पुढे. किती आले? या तीन. अजून गेल्या पुढे तरी. भावानी भावानी तुमच्या अंगात असते त्या पुढे. कसं म्हटलं देतो आता मी समोर. अजून कोणतं लिहायचं? अजून कोणाचं वाराला त्यांच्यावरती? कोणाचा आला तर पाल केलं. इथे बसवलं इथं. हो त्यासाठी आपल्याला द्यायला मोकळा करतो. यांनी कोणती गर्जना केली होती? जीवदानी ना. यांनी गाव देऊ ना, आणि त्यांनी जीवदानी. अजून तुम्हाला पण उठवलं होतं ना इकडे 2 मिनिटं. इथे माझा फक्त मी तुम्हाला विचारलं होतं ना कधी असा त्रास होतोय का? या जीवदानीचं नाव घेतलं होतं ना, मग त्यांची ओटी भरायला यांचं फक्त ते तुम्हाला सांगितलं बघा मी गावदेवाचं. तुमच्या सासऱ्यांच्या अंगात यायचं का? बरोबर ना. आणि त्याच्या बाजूला मसोबाती सांगेल. बरोबर आहे. हा यांचं झालेलं यांचं फक्त घ्या. तुम्हाला बघू दे काय घाबरू नका. आता आल्या इकडे ना, आपल्याला मोकळं करून घ्यायचे. बाकी काही नाही. अर्धा मिनिट सोडायचं काही. तिथेच बसा. आणखी कोण होत्या? त्या तब्येत होत्या त्या ना. हा तुम्ही या पुढे थोडं घ्या मागे तुम्ही. बस स्वतः तिकडे थोडं. एकदा सात बहिणीचं गाणं घ्या. ते जीवदानीचं नाव दिले, गावदेवाचं दिले, यांची फोड केलेले, यांच्या भावानीचं दिलेले.
यांचं मला बघू दे, आलं तर ठीक, नाही तर नाही. नाहीतर तुमच्या मॅडम आहेत का, सांगाल का, अडचण आहे मी सांगतो तुम्हाला. हा थांबा 2 मिनिटं. तुमच्या घरामध्ये 2 कोपी आहेत का? हा 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 नाही, पहिल्या जे जुनं घर होतं तुमचं त्याच्यामध्ये 2 एकत्र राहायचे का, 2 जण? तुमचं कोणते जुनं घर कोणते त्यांचं? तुमचं आहे त्याला, मग तेच विचारलं. 2 घर घ्या. हो सातबाई घ्या. आधी जीवदानी घ्या, जीवदानीचं. पाना पानाचा देवी तुझं नाव ग, पाना पानाचा आई तुझं नाव ग, मला वाटत जुदनी एकदा जाव ग, मला वाटत तुझ्या आईला जाव ग, मला वाटत जुदनीला जाव ग, मला वाटत जुदनीला जाव ग. पाना पानाचा आई तुझं नाव ग, पाना पानाचा देवी तुझं नाव ग, मला वाटत विरार गावला जावं, मला वाटत विरार गावला जावं, मला वाटत विरार गावला जावं, मला वाटत विरार गावला जावं. बोला, कोण आल्यात? कोण आल्यात सांगा मला. बोला.